येवला शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विंचूर चौफुली येथे गेल्या कित्येक वर्षापासून ट्रॅफिक सिग्नल बसवण्यासाठी येवलेकरांनी शासनाकडे विनंती केली होती। गेल्या कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर येवलेकरांचा मार्ग आता खऱ्या अर्थाने मोकळा होणार आहे। 2-3 दिवसांपासून येवला नगर परिषदेने शहरात ट्रॅफिक सिग्नल बसविण्यासाठी जोमाने काम सुरू केले। येवल्याचे आमदार छगनरावजी भुजबळ यांनी येवल्यातील विंचूर चौफुली येथील महामार्गावरील पुणा इंदोर तसेच नाशिक संभाजीनगर या महामार्गावर प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपीची वाहतूक कोंडी होत असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात अपघातांचं साम्राज्य लक्षात घेऊन सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्याने वाहतूक कोंडीचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे। या ठिकाणी तात्काळ ट्रॅफिक सिग्नल बसवण्याचं काम हे प्रगती पथावर सुरू होणार आहे। येणाऱ्या 1 ते 2 दिवसात सिग्नल सुरू होणार असून येवल्यातील विंचूर चौफुलीवरील ट्रॅफिकचा मार्ग मोकळा होणार आहे। या ट्रॅफिक नियंत्रणासाठी येवला पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी अनेक वेळा शासकीय अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं होतं। त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी ट्रॅफिक सिग्नल बसवण्यासाठी निर्णायक बैठक घेऊन काम मार्गी लावलंय। ट्रॅफिक सिग्नल येवल्यात पहिल्यांदाच बसवण्यात आल्याने वाहनधारकांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे, येवला।